सांगितलं मी, तुझं नाव सांगून देईन त्याने खाल्लं नाही म्हणून तर. हा काय ते छत्रपती संभाजीनगरमधील कवड्या डोंगरावर घडलेल्या त्या दुर्दैवी घटनेनं आज संपूर्ण परिसर सुन्न झालाय. एकीकडे चांदगुडे कुटुंब उद्ध्वस्त झाले, तर मुलाच्या टोकाच्या निर्णयानं हतबल झालेल्या वडिलांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली, पण नियतीने दोघांचाही घास घेतलाय. या दुःखाचा धक्का सहन न झाल्याने आईनेही आपला प्राण सोडला. संपूर्ण चांदगुडे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं आणि मागे राहिल्यात फक्त काही कटू आठवणी आणि घराला ठोकलेलं एक कुलूप. नेमकं काय आहे या भयानक घटनेमागचं वास्तव हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. चांदगुडे कुटुंबियांच्या घराच्या या बंद दरवाजाच्या पलीकडे घडणाऱ्या एका वास्तव कहाणीनं आज प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत. त्या घरात अडकलाय या कुटुंबाचा लाडका मुका जीव शेरा. गेल्या 2 दिवसांपासून घराला कुलूप आहे. आतमध्ये शेरा उपाशी पोटी आणि पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडतोय. त्याला हे ठाऊकच नाही की ज्यांच्या पायाच्या आवाजावर तो रोज आनंदाने उड्या मारायचा, ती माणसं आता या जगात कधीच परतणार नाहीयेत. तो सतत दरवाजाकडे डोळे लावून बसलाय. प्रत्येक चाहूल लागताच आपले मालक आलेले आहेत की काय या आशेने तो दाराजवळ धाव घेतो आणि आकांताने भुंकू लागतो. त्याचा तो वेदनादायी आक्रोश ऐकून आजूबाजूच्या शेजाऱ्यांचंही काळीच पिळवटून निघतंय. शेजारी त्याला खिडकीतून किंवा दरवाजातून अन्न पाणी देण्याचा जीवापाड प्रयत्न करतायत, पण कुलूपबंद घरामुळे त्याच्या मदतीलाही काही मर्यादा पडतायत. शेराचा तो करुण आवाज ऐकून शेजाऱ्यांनाही आता अश्रू अनावर होत आहेत. कायदेशीर आणि पोलिसांच्या प्रक्रियेमुळे ते कुलूप तात्काळ तोडता येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे 2 दिवसांपासून भुकेने व्याकुळ झालेल्या या मुक्या जीवाची अवस्था अतिशय गंभीर झालेली आहे. माणसं निघून गेली, पण या निष्पाप जीवाचा काय अपराध, असा उद्विग्न सवाल आता शेजारी विचारतायत. प्रशासनानं आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून घराचं कुलूप उघडावं आणि शेराला बाहेर काढून त्याला जीवनदान द्यावं, अशी हृदयद्रावक हाक आता संपूर्ण परिसरातून दिली जातीये.